नमस्कार सर्वांना. आपण सगळेजण ना काही ना काहीतरी वाचत असतो, ऐकत असतो आणि आपल्याला समजेल उमजेल तसा त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावत असतो. त्याच गोष्टीचा अर्थ दुसरं कोणतरी दुसऱ्या अर्थाने त्याला समजेल आणि त्या पद्धतीने लावत असतो. पण सगळ्यांचा आशय मात्र एकच असतो. सांगण्याचा फक्त भाग किंवा व्यक्त होण्याची हे वेगवेगळी असते. अशाच या आपल्या आज वाचाल तर वाचाल या सदरात रोहिणीताई गोगावले त्यांना समजलेलं, उमजलेलं आणि भावलेलं पसायदान आपल्याला समजावून सांगणार आहेत. ऐकूया आपण. चला रोहिणीताई, स्टार्ट. नमस्कार. ऋताताई, अनघाताई, आपणास साष्टांग दंडवत प्रणाम आणि तुम्हा सर्वांना आत्मवंदन. आपला वाचाल तर वाचाल या सदरात मी प्रवचनातून, कीर्तनातून जे काही ऐकलं, थोडंफार मला जे समजलं ते माझ्या शब्दात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी विषय माझा आहे माऊलींचे पसायदान. जे पसायदान आपण लहानपणापासून ऐकत आलो, अगदी शाळेपासून म्हणत आलो, त्याचा अर्थ मात्र समजायला खूप उशीर झाला असं मला वाटतं. कारण ज्ञानेश्वरीचा आणि तो अर्थ मला पूर्ण समजला असं मी म्हणणार नाही. कारण ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक ओवीचा, प्रत्येक शब्दाचा किंवा पसायदानातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ इतका गूढ आहे की तो आपल्या सामान्य बुद्धीला सांगण्याच्या पलीकडचं ते सगळं आहे. आणि हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या एका प्रवचनामध्ये असं सांगतात की आपल्या एका प्रवचनात मी त्यांचं एक प्रवचन ऐकलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की पसायदानातल्या प्रत्येक शब्दातून माऊलींची भावना जी उत्कटतेने शब्दरूपाने प्रकट झाली किंवा बाहेर आली, त्या भावनेच्या तळापर्यंत जाणं हे कोणत्याही विद्वानाचं काम नाही, किंबहुना ती एक अशक्य कोटीतील गोष्ट आहे. कारण संतांचा भाव, त्यांचं अंतःकरण जाणता येणं आणि त्या भावाला आपल्या शब्दातून व्यक्त करणं ही खूप आणि खूप अवघड गोष्ट आहे किंवा केवळ अशक्य आणि अशक्य आहे. यावरूनच या विषयाची खोली किती आहे हे आपल्या लक्षात येईल. परंतु असं जरी असलं तरी ज्ञानेश्वरीची जी साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरळ भावार्थ जो दिलाय तो भावार्थ वाचून इतरांच्या प्रवचनातून मला जे काही समजलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. बोलविता धनी हा वेगळाच आहे. त्यामुळे सद्गुरूंना वंदन करून मी माझ्या सेवेला पुढच्या सुरुवात करते. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्वदेव नमस्कारम् केशवं प्रति गच्छति अनंत संसार समुद्रतारा नौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्यां वैराग्य साम्राजदपूजनाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां. ओम. मूळ विषयाला सुरुवात करण्यापूर्वी, पसायदानाकडे वळण्यापूर्वी मी अगोदरच्या विषयाला थोडा स्पर्श करते. महाभारत कसं घडलं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. कौरव पांडवांमध्ये जेव्हा युद्धाची घोषणा झाली त्यावेळेस अर्जुनाला माहित नव्हतं का की मी ज्यांच्या बरोबर लढणार आहे, ज्यांच्या बरोबर मी युद्ध करणार आहे ते सगळे माझे भाऊच आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझे नातलग आहेत किंवा माझे गुरु आहेत, हे सगळं त्याला माहित होतं. पण प्रत्यक्षदर्शी ज्यावेळेस युद्धाचा दिवस उजाडतो त्यावेळेस अर्जुन हे अर्जुनाच्या रथाचं सारथ्य श्रीकृष्ण करत असतात आणि तो रथ या दोन्ही दळांच्या मध्ये जेव्हा श्रीकृष्ण घेऊन जातो आणि अर्जुन आपल्या युद्धाच्या शत्रूच्याकडे बघतो त्यावेळेस त्याला असं दिसतं की हे सगळे माझेच नातेवाईक आहेत आणि सगळ्यांना मारून मला विजय मिळवायचा. त्यावेळेस त्याचं मन फार दुःखी होतं आणि त्याला असं वाटतं, तो कृष्णाला असं म्हणतो की हे कृष्णा, माझ्याच भावांना मारून जर मला विजय मिळवायचा असेल, हे राज्य मला मिळवायचं असेल तर मला हे राज्य नको, मला हा विजय नको, मी नाही लढणार. बाकी त्याचा संपूर्ण विस्तारात मी सांगत नाही.
आणि असं म्हणून तो रथातून खाली उतरतो अर्जुन. त्याच्या पाठोपाठ श्रीकृष्णही खाली येतात. आणि ते म्हणतात, की "तुला आत्ता या क्षणी काय झालं हे तुला माहीत नव्हतं का? ह्या सगळ्यांना तुला मारायचंय. तुला हे माहीत होतं. मग तू त्यावेळेस तयार झाला होता. मग आत्ता काय?" तो म्हणला, "नाही, नाही कृष्ण, आता काय झालंय मला माहीत नाही. पण मला आता यांना मारायचं नाही. मला हा विजय नको. मला हे राज्य नको." आणि त्यावेळेस श्रीकृष्ण त्याला सांगतात, की "मारणारा तू कोण आहेस? तू फक्त निमित्त मात्र आहेस. करणार सगळं मीच आहे. तू फक्त निमित्त मात्र आहेस. तू मारलं नाहीस तर हे मरणार नाही का? हे मरणारच आहे. त्यामुळे तू असं काही वाटून घेऊ नको, की तू यांना मारतोयस. तू फक्त निमित्त मात्र आहेस." आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जो उपदेश करतात, तो उपदेश म्हणजे भगवद्गीता. तो आपला जो धर्मग्रंथ ज्याला आपण म्हणतो, की तो हा भगवद्गीता आहे. याच भगवद्गीतेतील ज्ञान सर्वसामान्य माणसांना कळावं, त्याचंही कल्याण व्हावं आणि म्हणून 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी हीच भगवद्गीता मराठी भाषेत लिहिली आणि हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं. जेव्हा ही ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली, त्यावेळेस श्री गुरु निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वरांचे गुरु, मोठे बंधू, ते आपले सद्गुरू ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु आहेत. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सद्गुरूंना अशी विनंती केली, की "मी जो हा लेखन प्रपंच केलाय, मी जो हा ज्ञानेश्वरी तुमच्या आशीर्वादाने लिहून पूर्ण झाली आहे, त्याचं फळ मला आता पाहिजे, त्याचा प्रसाद मला पाहिजे." आणि हा प्रसाद म्हणजे माऊलींनी निवृत्तीनाथांकडे मागितलेलं दान आहे. पसाय दान, ज्याला आपण पसाय दान असं म्हणतो. आता हे पसाय दान काय आहे नेमकं, प्रसाद काय आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला त्याचा अर्थही माहीत असेल. पण माझ्या शब्दात आता सांगायची माझी परीक्षा आहे. तुम्ही सगळे परीक्षक आहात असं समजा. तर प्रसाद मला असं वाटतं, म्हणजे प्रभू, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रभूचं साक्षात दर्शन जिथे होतं, तो म्हणजे प्रसाद. बघा, आपण तीर्थयात्रेला जातो किंवा कुठे मंदिरात जाऊन आलो किंवा आपले नातेवाईक आपल्याला कुठूनतरी काहीतरी प्रसाद आणून देतात. बालाजीला गेले तर आपल्याला प्रसाद लोकं वाटतात. आपणही इतरांना वाटतो. ज्यावेळेस तो प्रसाद आपल्या हातात येतो, त्या क्षणी आपण काय करतो, तो मस्तकाला लावतो. त्याचं दर्शन घेतो आणि मग तो ग्रहण करतो. म्हणजे त्या क्षणापुरतं का होईना, आपण त्या देवतेशी एकरूप होतो. असा हा प्रसाद, असं हे प्रसादाचं महत्व आहे. आणि असा हा प्रसाद, असं हे पसायदान माऊलींनी तुमच्या आमच्यासाठी या विश्वात्मक देवाकडे नेलं. पसायदानाची सुरुवात करताना माऊली असे म्हणतात, "आता." आता हा शब्द माऊलींनी का बरं वापरला असेल? कारण आता हा शब्द आपण केव्हा वापरतो? तर एखादं काम पूर्णत्वास गेल्यानंतर, जेव्हा नवीन कामाची सुरुवात होते, तेव्हा मधला जो शब्द असतो, जोडणारा शब्द, तो आहे आता. किंवा एक काम पूर्ण झाल्यानंतर फळाची अपेक्षा जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण म्हणतो आता. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा, एखादा विद्यार्थी शाळेत जातो, वर्षभर शाळेत जातो. सुरुवातीची त्याची चाचणी परीक्षा होते, सहामाही परीक्षा होते, वार्षिक परीक्षा होते. शेवटचा पेपर तो देतो आणि वर्गाच्या बाहेर आल्यावर तो म्हणतो, "आता माझा रिझल्ट चांगला लागला पाहिजे. आता." आपण आता इथे 1 तास काढून बसलोय. सकाळी बसतो, संध्याकाळी बसतो. तर मी काय म्हणेन, आता माझ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या जरा संपलेल्या आहेत. मुलं मोठी झाली, लग्न झाली, नातवंड झाली. आता मी माझ्यासाठी मला वेळ हवाय. आता मी माझ्यासाठी जगणार. आता. माऊलीने हा आता ह्यासाठी वापरलाय, की त्यांनी जो 9,000 ओव्यांचा लेखन प्रपंच पूर्ण करून, ज्ञानेश्वरी पूर्ण करून त्यांना आता फळ हवं आहे. त्याचा प्रसाद हवा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी आता हा शब्द वापरला. पुढे ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतायत, "आता विश्वात्मके दे." त्यांनी प्रार्थना कुणाला केली आहे? या विश्वात्मक देवाकडे. विश्वात्मक देवाकडेच का केली? कारण माऊलींचं सारंच वैश्विक आहे बघा. मग ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी ते असं म्हणतात, "विश्वे मोहरे लावा." हे विश्वची माझे घर. आणि म्हणून कुठल्याही राऊळातल्या, मंदिरातल्या, गाभाऱ्यातल्या देवाला त्यांनी प्रार्थना केली नाही. कुठल्याही देवाला त्यांनी साकडं घातलेलं नाही. त्यांनी साकडं असं घातलंय, की ते ह्या वैश्विक शक्तीला, या विश्वरूपाला ते आपल्या सद्गुरूंच्या मध्ये बघतात, निवृत्तीनाथांच्या मध्येच बघतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांना उद्देशूनच या विश्वात्मक देवाला असं म्हणतात, "हे विश्वा आता विश्वात्मके देवे." आणि त्यांनी या विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली आहे. या वैश्विक शक्तीला आळवणी केली आहे. काय मागतायत पुढे माऊली? "येणे वाक्यज्ञे दोषा." माऊली असं म्हणतात, वाक्यज्ञे. वाक म्हणजे वाणी आणि यज्ञ म्हणजे ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी ही मंत्र स्वरूप आहे. आणि या वाकयज्ञाने म्हणजे या माझ्या वाणीने तोषावे म्हणजे संतुष्ट व्हा. माऊली इथं निवृत्तीनाथ असं म्हणतायत, की "हे देवा, हे विश्वात्मक देवा, माझ्या वाणीने तुम्ही संतुष्ट व्हा, तृप्त व्हा, प्रसन्न. तोषोनी मज द्यावे पसाय." म्हणजे मी मागतो म्हणून मला देऊ नका बरं. माझ्या वाणीने मी काम केले ना, माझ्या वाणीने तुम्ही संतुष्ट व्हा, प्रसन्न व्हा, तृप्त व्हा आणि मग मला द्या. गंमत अशी बघा, एखादा कामगार असतो, त्याच्या कंपनीमध्ये तो काम करत असतो.
वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष तू आपलं त्याचं काम सातत्याने करत असतो, पण मालक काही पगार वाढवत नाही. मग तो सारखा त्याने म्हणतो, की "मालक माझा पगार वाढवा, मालक माझा पगार वाढवा." असा सारखा तगादा लागतो. मग एखाद दिवशी तो मालक त्या कारकुनाला सांगतो, की "बाबा दे याचा पगार वाढवून." काय याची कटकट आहे? तो पगार वाढवून देतो, पण तो संतुष्ट मनाने देतो का हो? हा मागतोय म्हणून देतो. किंवा एखादं लहान मूल असतं आणि वडील बाबा घरी आल्यानंतर ऑफिसमधून, "बाबा मला रुपया द्या, बाबा मला रुपया द्या. मला खाऊ आणायचंय, मला रुपया द्या." ते जोरात एक धपाटा टाकतात. काय कटकटी आल्या-आल्या. त्याला ते खाऊ आणायला पैसे देतात. पण ते संतुष्ट मनाने देत नाही. ते प्रसन्न मनाने देत नाही. माऊली इथं म्हणतात, "असं दान मला नकोय. हे विश्वात्मक देवा तुम्ही संतुष्ट व्हा, प्रसन्न व्हा आणि मगच मला मी मागतोय ते द्या." एवढा सगळा अट्टहास करून माऊली काय मागत असतील बरं या विश्वात्मक देवाकडे? आपल्याला जर देव भेटला आणि म्हणाला, "तुला काय हवं ते माग." आपण काय मागू बरं? काहीतरी प्रापंचिक गोष्टीच मागू. गाडी, बंगला, मुलं, बाळं काहीतरी असं प्रापंचिकच मागू. किंवा एखाद्या आईला जर देव भेटला, तर ती काय मागेल बरं? ती तिच्या लेकरांसाठीच मागेल नाही. कारण आईचं सगळं विश्व हे त्या मुलांमध्येच असतं. आता ही ज्ञानेश्वर माऊली, त्याला आपण माऊली असं म्हणतो, ही तर जगन माऊली आहे, ही जगाची माऊली आहे. आणि त्याच मातृहृदयाने त्यांनी या विश्वात्मक देवाकडे लेकरांसाठीच काय मागितले बघूया आपण. माऊली असं म्हणतात, "जे खळांची व्यंकटी सांड." किती छान शब्द आहे बघ, खळांची. मला खरं हे जेव्हा ऐकलं ना, तेव्हा असं वाटलं, की माऊलींनी दृष्टांसाठी का बरं मागितलं? जे इतके छान वागतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, आळंदी पंढरीच्या वाऱ्या करतात, छान अशा चांगल्या मुलांसाठी का नाही मागितलं? वाईट मुलांसाठीच का आधी मागितलं? पहिली ओवी ज्ञानेश्वरांनी मागितली ती दृष्टांसाठी मागितली. तेव्हा मला खरा हा प्रश्न पडला, की असं का बरं माऊलींनी केलं असेल? पण त्याचं उत्तर पुढं असं मिळालं मला, की जे खळांची व्यंकटी सांडायचा अर्थात सांगते, की खल म्हणजे दृष्ट आणि व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. दृष्टांच्या जीवनातला जो वाकडेपणा आहे, त्यांच्या वागण्यातला जो दृष्टपणा आहे, तो निघून जावो. सांडो म्हणजे निघून जावो, नष्ट हो, असं माऊली म्हणतात. आता इथं दृष्टांसाठीच का बरं मागितलं असा जेव्हा प्रश्न मला पडला, तेव्हा बघा मला असं वाटलं, की एका कुटुंबामध्ये 2-3 मुलं असतात. त्यातली 2 शहाणी असतात. शिक्षण करतात, कामधंदा करतात, घराची जबाबदारी सांभाळतात. पण एक मात्र जरा खट्याळ असतं, वात्रट असतं. कामधंदा करत नाही किंवा व्यसनाच्या मार्गाला. पण यामध्ये त्या आईला त्या लेकराचीच जास्त काळजी असते. जो वाईट वागत असतो किंवा जो सांभाळत नाही किंवा स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळत नाही किंवा दुवर्तनी असतो. अशा मुलाची तिला जास्त काळजी असते. कारण तिला बरोबर माहीत असतं, की ही जी शहाणी मुलं आहेत ना, ही या समाजामध्ये स्वतःची पाय घट्ट रोवून उभी राहणारी आहे. पण मला हा मात्र लटपटणारा आहे, याची मला काळजी घ्यायला पाहिजे. याच्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे. तसं माऊलींना या दृष्टांची आधी आठवण झाली. आणि म्हणून माऊलींनी या विश्वात्मक देवाला असं म्हटलंय, की या दृष्टांच्या मधला, या वाईट लोकांमधला जो दृष्टपणा आहे, तो नाहीसा व्हावा, तो दूर करावा. भगवद्गीतेमध्ये सुद्धा एक अध्यायामध्ये असा आहे बघा, एक श्लोक असा आहे, "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताः. धर्म संस्थापनार्थाय संभवामि." इथं श्रीकृष्ण असं म्हणतायत, की ज्या वेळी अधर्म वाढेल, धर्माची अतिग्लानी होईल, त्या वेळी समस्त धर्मरक्षणासाठी आणि या दृष्टांचा संहार करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म. पण इथं माऊली मातृहृदयी असल्यामुळे ते असे म्हणतात, "नाही, नाही कृष्णा, अरे त्या दृष्टांना मारायची काही गरज नाही बरं. त्यांच्यातला फक्त दृष्टपणा नाहीसा झाला. दृष्ट राहिले तरी चालतील. नाहीसं व्हायला पाहिजे तर त्याच्यातला दृष्टपणा." पुढे माऊली असं म्हणतायत, "जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढ." नुसता त्यांच्यातला दृष्टपणा नाहीसा हो का? इथेच थांबायचंय का? तर नाही. त्यांच्यामध्ये सत्कर्माची रती सुद्धा वाढली पाहिजे. म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्यातला वाईटपणा निघून जाऊन त्यांच्यामध्ये सत्कर्म म्हणजे चांगल्या गोष्टींची वाढ झाली पाहिजे. सत्कर्माची रती वाढ. कारण आपल्याला माहिती आहे संगतीचा परिणाम चांगला आणि वाईट होतो. म्हणून आपण नेहमी मुलांच्या बाबतीत पण तुझे मित्र कोण आहेत? तू कोणाबरोबर जातो? कुठे जातो? काय करतो? या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त चांगले संस्कार होण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि सतत त्यांना सत्संगात, चांगल्या संगतीत कसं ठेवता येईल याचाही विचार. म्हणून माऊली सुद्धा या ठिकाणी असं म्हणतात, की "तया सत्कर्मी रती वाढ." त्याच्यामध्ये सत्कर्माची रती वाढ. पुढे असं म्हणतायत, की "भूता परस्परे पडो मैत्र जीवांस." भूता हे तुम्हा आम्हाला उद्देशून माऊलीने म्हटलंय. हा शब्द तुमच्या आमच्यासाठी वापरला आहे. लोकांमध्ये आपापसात मैत्रीचा भाव जागृत हो. आता मैत्रीच का बरं? कारण मैत्री हे नातं असं आहे, की ज्याच्यामध्ये निरपेक्ष प्रेम आहे. कुठलीही अपेक्षा नाही. निस्वार्थ प्रेम प्रेमाचं नातं कुठलं असेल तर ते मैत्रीचं नातं आहे. ज्याच्यासाठी आपण
कृष्ण आणि सुदामा यांचं नेहमी उदाहरण देतो. ज्यावेळेस सुदामा श्रीकृष्णाला भेटायला द्वारकेला गेले, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे, की कृष्ण धावत धावत गेले सुदामांना भेटायला. त्यावेळेस त्यांच्या अंगावरचं उत्तरणीय खाली पडलं याचंही त्यांना भान नव्हतं. आणि इतक्या लांब दूरवर सुदामा चालत आले म्हणून श्रीकृष्णाने त्यांचे पाय चेपून त्यांच्याजवळ असलेल्या पोह्याची कुरसुंडी त्यांनी आनंदाने खाल्ली. हा मैत्रभाव आहे आणि हा असा आपापसातला मैत्रभाव म्हणजे जो निरपेक्ष प्रेम आहे, जे निस्वार्थ प्रेम आहे, हा मैत्रीचा भाव परस्परांमध्ये एकमेकांमध्ये जागृत हो, असं माऊलींना या ठिकाणी म्हणायचं. पुढे माऊली असं म्हणतात, दुरितांचे तिमिर जाव. दुरित म्हणजे दृष्टी, तिमिर म्हणजे अंधार. दुरितांच्या जीवनातला जो काही अंधार आहे, जो काही पापरूपी अंधकार आहे, तो नष्ट हो, असं माऊली या ठिकाणी म्हणतात. कारण बघा, एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर व्यसनी असेल, तर त्या घरामध्ये असलेली आई, वडील, बहीण, भाऊ सगळं संपूर्ण कुटुंब त्यांच्या या दुष्कर्मामध्ये किंवा या वाईट वागणुकीमुळे होरपळलं जातं. त्या लोकांना तिथे सुख, शांती, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य या सगळ्या गोष्टींपासून ही लोक वंचित राहतात आणि नकळत त्यांच्या जीवनामध्ये अंधार किंवा अंधकार पसरतो. असा हा अंधार या दुरितांच्या किंवा या दुष्ट लोकांच्या जीवनातला पापरूपी अंधकार नष्ट हो, असं माऊली या ठिकाणी. आता या जगातून पापरूपी अंधकार नष्ट झाल्यानंतर काय होईल, तर स्वधर्माचा उदय होईल. पुढे माऊली असं म्हणतात, विश्व स्वधर्म सूर्ये पाव. स्वधर्मरूपी सूर्याचा उदय हो किंवा हे विश्व स्वधर्माचा सूर्य पाहो. आता स्वधर्माचा सूर्य म्हणजे काय बरं? हा मुस्लिमांचा, हिंदूंचा, ख्रिश्चनांचा असं इथं अपेक्षित नसावं. इथं अपेक्षित काय माऊलींना, की आपण माणूस आहोत आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे मानवता, हा धर्म म्हणजे स्वधर्म. आणि म्हणून माऊली म्हणतात, की ज्यावेळी या भूमंडळावरील प्रत्येक माणूस हा आपला माणुसकीचा धर्म पाळेल, त्यावेळी या आकाशातील सूर्य हा स्वधर्माचा सूर्य असतो. आणि पुढे माऊली म्हणतात, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. किती छान ओळ आहे बघा ही. जो जे वांछील तो ते लाभो, म्हणजे ज्याला जे हवं आहे त्याला ते मिळो. आपल्याला जर असं कुणी म्हणालं, की तुला काय हवंय, काय माग, तर आपण काय मागू? मगाशी सांगितलं मी, आपण प्रापंचिक गोष्टी मागू. आता इथं असे एखादा चोर म्हणेल, की मला आज चांगली चोरी मिळू दे. एखादा दरोडेखोर म्हणेल, की आज मला चांगला दरोडा घालायला मिळू दे. कारण माऊलीच म्हणतायत, जो जे वांछील तो ते लाभ. पण गंमत अशी आहे मंडळी, की माऊलींनी ही ओळ योग्य ठिकाणी बसवली. अगोदर पहिल्याच ओळीत माऊली म्हटले नाही, की जो जे वांछील तो ते लाभ. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, जे हवं ते मिळेल, पण केव्हा? तुमच्यातील वाईटपणा नष्ट झाल्यानंतर, तुमच्यामध्ये सत्कर्माची गती वाढल्यानंतर, परस्परांमधील मैत्रभाव जागृत झाल्यानंतर, तुमच्या जीवनातील पापरूपी अंधकार दूर झाल्यानंतर, स्वधर्माचा उदय झाल्यानंतर तुम्हाला जो जे वांछित ते मिळतात. आणि खरं बघा, आईला ना माहित असतं आपल्या लेकराला कधी, काय आणि किती द्यायचं. तसं माऊलींनी बरोबर ह्या ओळीवरती आपल्याला नेऊन बसवलंय. कारण या सगळ्या पायऱ्या जेव्हा आपण चढून जातो ना, त्यावेळेस मागण्यासारखं आपल्याकडे काही शिल्लकच नाही. जेव्हा ज्यावेळी स्वधर्माचा सूर्य उगवेल आणि त्यानंतर आपण भगवंताकडे मागण्याची इच्छा प्रगट करू, त्यावेळेस मागण्यासारखं आपल्याजवळ काही राहतच नाही. म्हणजे बघा, आपल्या लेकरांना कोणत्या स्थितीपर्यंत पोहोचवण्याची इच्छा माऊलींच्या मनात. कारण असं आपल्याला बरेच वेळा असं होतं बघा, आपण मग मंदिरामध्ये जाताना म्हणतो, आज देवाला मी हे सांगेन, ते सांगेन, माझं सगळं गाऱ्हाण सांगेन. पण ज्या क्षणी आपण त्याला त्याच्या ठिकाणी नतमस्तक होतो, त्याच्या शेकरूप होतो, त्यावेळेस कधी-कधी असं होतं, की नुसतंच डोळ्यातून पाणी वाहत असतं. मागण्याची काही इच्छा शिल्लक राहत नाही. तुझं दर्शन झालं, याच्यातच परिपूर्णता येते. आणि माऊलीने म्हणून या ठिकाणी ही ओवी दिली, की जो जे वांछील तो ते लाहो, पण कधी? या सगळ्या पायऱ्या चढल्यानंतर. कारण या पायऱ्या जेव्हा आपण चढून जातो, त्यावेळेस मागण्यासारखं काही शिल्लक राहतच नाही. पुढे माऊली असं म्हणतात, वर्षत सकळ मंगळ, सगळीकडे आनंदाचा, मांगल्याचा वर्षाव, सगळीकडे समाधान हो. पुढे असं म्हणतात, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. सगळीकडे ईश्वर निष्ठांची मांदियाळी हो, म्हणजे मांदियाळी म्हणजे समुदाय. आपण बघतो, की आषाढी कार्तिकच्या वारीला बघा, वारकऱ्यांची मांदियाळी असते. सगळीकडे वारकरीच वारकरी. अशी ही मांदियाळी असो, पण कुणाची? ईश्वरनिष्ठ लोकांची. मग कुणाला ईश्वरनिष्ठ म्हणायचं बरं? कोण आहे ते ईश्वरनिष्ठ लोक? आपण ध्यान करतो, रोज 1 तास बसतो सकाळी, म्हणजे आपण ईश्वरनिष्ठ आहोत का? किंवा आळंदी पंढरीच्या वाऱ्या करणारी लोक ईश्वरनिष्ठ आहेत का? पोथ्या पुराण वाचणारी लोक ईश्वरनिष्ठ आहेत? ईश्वरनिष्ठ कोण आहेत? तर संत हे ईश्वरनिष्ठ आहेत.
कारण या संतांमध्ये श्रद्धा, भक्ती, प्रेम, निष्ठा, विश्वास हे पराकोटीचं भरलेलं आहे. पराकोटीचं प्रेम, अतिशय श्रद्धा आणि विश्वास या लोकांमध्ये संतांच्या ठिकाणी आपण आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी एक गोष्ट मला आठवते, की रामकृष्ण परमहंस यांचं तेव्हा त्यांच्या उत्तरार्धामध्ये आजारी होते आयुष्यामध्ये आणि त्यांना कॅन्सर झाला होता. त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांना हे ते त्यांची सेवा करत असत. पण त्यांचा आपल्या गुरूंना जो काही त्रास होत होता, तो त्रास त्यांना बघवत नव्हता. आणि विवेकानंदांना माहीत होतं, की रामकृष्ण परमहंसांशी कालीमाता बोलायची. इतकी त्यांची उपासना होती, की प्रत्यक्ष भगवती त्यांच्याशी बोलायची आणि मग त्या विवेकानंदांना असं वाटायचं, की हे आईला का बरं सांगत नाही? हे देवीशी का बरं बोलत नाही, की माझा त्रास कमी कर म्हणून? मग न राहून एके दिवशी त्यांनी रामकृष्णांना विचारलं, की "गुरुदेव, तुम्ही कालीमातेला का बरं सांगत नाही, की माझा हा त्रास कमी कर, माझं हे दुःख कमी कर?" तर रामकृष्ण त्याच्याकडे बघून हसले आणि विवेकानंद म्हणाले, की "मला सांग बरं बाळा, हा त्रास कुणाला होतोय? दुःख कुणाला होतंय? शरीराला होतंय की मनाला होतंय?" त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले, की "गुरुदेव, हा जो त्रास आहे, हे जे दुःख आहे ते शरीराला." आणि मग रामकृष्णांनी सांगितलं, की "हा जो देह आहे, हा नश्वर आहे आणि या नश्वर देहासाठी मी माझ्या आईला दुःख देऊ? मी माझ्या आईला त्रास देऊ?" ही ईश्वरनिष्ठा, ही भगवंताप्रती असलेली निष्ठा आहे. अशा या ईश्वरनिष्ठ लोकांची मांदियाळी या भूतलावर हो, असं माऊली. पुढे माऊली म्हणतायत, "अनवरत भूमंडळी भेटतो तया." अनवरत म्हणजे अविरतपणे असे हे ईश्वरनिष्ठ लोक या भूमंडळावर एकमेकांना सतत भेटत राहतात. आता कधीतरी एखादा सज्जन भेटला किंवा आपण कधीतरी सत्संग केला, तर ते चालतं का? नाही चालत. कारण आपल्याला बघा, ऋताताई नेहमी सांगत असतात, की मध्येच रिमूव्ह होऊ नका तुम्ही किंवा मध्येच सोडून देऊ नका ध्यान. त्याचं कारण आहे, की ज्या प्रगतीच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहे, मध्येच जर तुम्ही हा सत्संग सोडला किंवा जे काही करत असाल ते सोडलं, ती साधना सोडली, तर तुम्ही पुन्हा त्या शून्यावर येऊन थांबता. तुमची प्रगती तिथून पुढे जात नाही, होत नाही. आणि म्हणून माऊली सुद्धा या ठिकाणी असं म्हणतायत, की सतत, कायम हे सज्जन लोक, हे ईश्वरनिष्ठ लोक एकमेकांना भेटत राहू. आता इथून पुढच्या ज्या ओव्या माऊलींनी सांगितल्या आहेत, त्या ईश्वरनिष्ठ लोकांचं वर्णन त्यांनी सांगितलेलं या पुढच्या ओव्यामध्ये. पुढे माऊली म्हणतायत, "चला कल्पतरूंचे यार." हा शब्द चला नाहीये बरं का, चला आहे. चला म्हणजे चेतना, चालणं, बोलणं. कल्पतरू म्हणजे इच्छित ते देणारं वृक्ष. आपल्याला माहिती आहे, की आपण फळाच्या एखाद्या गोष्टीची अपेक्षा केली, तर ती आपल्या समोर लगेच उपस्थित राहतो. तो वृक्ष म्हणजे कल्पतरू. मग हे ईश्वरनिष्ठ कसे लोक आहेत, तर ते कल्पतरू आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते देणारे आहेत. आणि आरव म्हणजे समुदाय किंवा बगीचा, ताटवा. तर हे ईश्वरनिष्ठ एकटे आहेत का? हे कल्पतरू एकटे आहेत का? नाही. तर यांचे ताटवेच्या ताटवे आहेत. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. ते कसे आहेत? तर चिंतामणीसारखे. चिंतामणी हे एक रत्न आहे. आपल्याला माहिती आहे, की जे चिंताहरण करणारं रत्न म्हणजे चिंतामणी. तर हे चालते बोलते चिंतामणी आहेत. आणि ते कसे आहेत? गाव म्हणजे गावच्या गावं. चिंतामणीचे गावच्या गावं आहेत आणि असे हे चालते बोलते सजीव अशा चिंतामणींच्या या वसाहती आहेत. बोलते जे अर्णव पियुषांचे. ते कसे बोलतात? तर अमृतासारखे अतिशय मधुर अशी वाणी त्यांची आहे. अमृतासारखे गोड त्यांचे बोल आहेत. म्हणजेच ते अमृताचे चालते बोलते समुद्रच आहे, असं म्हणून. पुढे असं म्हणतायत, चंद्रमेचे अलांछन. ते कसे आहेत? तर चंद्रासारखे अतिशय शीतल आहे. अलांछन म्हणजे कलंकरहित, डागरहित. चंद्रावर सुद्धा डाग आहे. पण या ईश्वरनिष्ठ लोकांना कुठलाही डाग नाही किंवा कुठलाही कलंक नाही, असं म्हणून. मार्तंड जे तापहीन. मार्तंड म्हणजे सूर्य. त्यांनी मार्तंडाची म्हणजे सूर्याची, चंद्राची उपमा या ईश्वरनिष्ठ लोकांना दिलेली आहे. मार्तंड म्हणजे सूर्यासारखे ते तेजस्वी आहेत, पण तापहीन आहेत. त्यांचा कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही. म्हणजे तेजस्वी असून ते शीतल आहेत. तुम्हाला कुठलाही त्याचा त्रास होणार नाही. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो. असे हे ईश्वरनिष्ठ लोक तुमचे आमचे सोयरे हो. किती छान शब्द आहे बघा हा सोयरे. आपण सोयऱ्यांना फार जपतो नाही का? माऊलींनी इथं भाऊबंद हो असं नाही म्हटले. कारण भाऊबंधांमध्ये हेवे, दावे असं हे सगळं असतं, दुस्वास. पण सोयऱ्यांमध्ये नाही. आपण एखादं नातं जमवताना ती लोकं कशी आहेत हे फार लोकं कशी आहेत, माणसं कशी आहेत. असे हे सज्जन लोक सोयरे हो, असं माऊली म्हणतात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो तिन्ही लोक. भजिजो आदी पुरुषी अखंडित. माऊली असं म्हणतात, फार काय सांगावं.
सर्व त्रैलोक्य आकाश पृथ्वी पाताळ सर्व सुखाने परिपूर्ण हो आणि सर्व प्राणीमात्रांची म्हणजे सर्व प्राणीमात्रांनी आदिपुरुषी आदिपुरुष म्हणजे श्रीहरी असं त्यांना उद्देश आहे की आदिपुरुषाची अखंड उपासना करावी आणि भक्ती करावी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीती निरोगी भजिजो आदिपुरुषी अखंड खंडितपणे त्यांनी आदिपुरुषाची उपासना करावी आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी आता ग्रंथांवर उपजीविका करणे असं नाही म्हणता येणार याच्यामध्ये त्यांनी असं मला असं वाटतं की या मृत्यू लोकामध्ये ग्रंथ हेच ज्यांचे जीवन बंध आहे ज्यांनी हे ग्रंथातील ज्ञान आत्मसात केलंय अशा विशिष्ट लोकांसाठी ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजयी होवावे दृष्टादृष्ट म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे दृश्य आणि अदृश्य डोळ्यांना दिसणार आणि न दिसणार म्हणजे भौतिक गोष्टी आणि अभौतिक गोष्टी म्हणजेच इहलोकीच्या आणि परलोकीच्या सुखावर त्यांना विजय मिळतो आता इथं दृष्टादृष्ट विजय म्हणजे याच्यात आपल्याला सांगेल की दिसणार सकाळी प्रचिताईंनी एक पोस्ट टाकली होती श्रीकृष्ण द्रौपदीच्या ह्याच्यामध्ये तर हा आशीर्वाद कसा आहे की तुम्हाला दृश्य स्वरूपात दिसणारा आणि अदृश्य स्वरूपात दिसणारा आशीर्वाद दोन्ही आहे प्रत्यक्ष नमस्कार करताना आपल्याला व्यक्ती दिसते पण भगवंताचा आशीर्वाद आपण अनुभवतो ती कृपा आपण अनुभवतो आता इथेच आपल्याला असं सांगता येईल की द्रौपदीने ज्यावेळेस ती निसाय होऊन कृष्णाला धावा केला की आता मला तुझ्याशिवाय कुणीच नाही त्यावेळेस तिचं वस्त्र हरण करणारा दुःशासन आपल्याला दिसला पण भगवंताची कृपा ती जो तिला वस्त्र गुंडाळत होता तो दिसला नाही ही अदृश्य कृपा आहे असं मला वाटतं की दृष्ट अदृश्य दृश्य आणि अदृश्य अशा दृश्य आणि अदृश्यावर त्याचा विजय हो असं माऊली म्हणतात की त्यांना विजय प्राप्त होतो तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान कसा तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर ज्यांच्यामध्ये हे विश्व सामावलं आहे त्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी विश्वेश्वराच्या वतीनं आणि सिद्धेश्वराच्या साक्षीनं अत्यंत प्रसन्नतेने उत्तर दिलं तू जे म्हणतोस ना ते पसायदान होईल ज्ञाना तुला जे हवं आहे ते नक्की मिळेल आपल्या गुरूंचे हे उद्गार ऐकून ज्ञानेश्वर महाराज अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले तथा तुम्ही जे म्हणताय तसंच हो या तथास्तु या ठिकाणी या पसायदानाचं शेवट होतो माऊलींना शेवटी वंदन करून आपण या सांगतेला पुढच्या सांगतेला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचनी अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव बोलविता धनी वेगळाचे आहे या उक्तीप्रमाणे जी काही सेवा माऊलींनी करून घेतली ती पुनरपी त्यांच्याच चरणी अर्पण करते आणि आपण सर्वांनी जी ही संधी मला दिली त्याबद्दल मी कायम आपली ऋणी असेल सर्वांना खूप खूप धन्यवाद हे क्षमा करा जर काही चुकलं असेल तर माफ करा आणि तुम्हाला जर काही मला मार्गदर्शन करायचं असेल तर नक्की करा मी ते आत्मसात करण्याचा नक्की प्रयत्न थँक्यू माऊली थोड्या वेळात खूप मुद्देसूद आणि छान बोलले अगदी लढीवाळ ऐकत राहावंसं वाटलं
आणि एक सगळ्यांना विनंती करते, की किती आपल्या ह्याच्यात पुढे या ना जरा या व्यासपीठावर. एक-एक हिरा आहे आपल्याकडे आणि हे हिरे अजून येतच नाहीयेत. तर मी सगळ्यांना विनंती करते आता. आपल्या रोहिणीताई आज खरंच खूप छान बोलल्यात. अ, पुन्हा या माऊली. हाच एखादा विषय घेऊन, माऊलींची एखादी ओवी घेऊन तुम्ही या. या विषयावर तुम्ही आणखीन छान बोलाल. आजचाही प्रयत्न तुमचा खरंच छान होता. म्हणजे थोड्या आणि वेळात छोटा प्रयत्न केला फक्त. कारण तो एका ओबीवर खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप काही सांगण्यासारखं आहे. पण तेवढा अभ्यास करायला वेळ पाहिजे होता. पण ताई आपल्या कुठल्या ताई तरी बोलणार होत्या ना दुसऱ्या, त्या ऐनवेळेस नव्हत्या. म्हणून म्हटलं ठीक आहे चला आजचा दिवस नको जायला. ऋताताईंनी सांगितलंय, तर जे काही येईल ते बोलूयात. म्हणून मी आले. कोणाला नमस्ते. मी बोलतेय रोहिणीताई. अप्रतिम सांगितलं पसायदानचा अर्थ. मी खूप तू ज्ञानेश्वरीची पारायण करतेस हे माहित आहे आणि आता ताईंनी जसं सांगितलं तसं तू ज्ञानेश्वरीच्या ओवीवर नक्की बोलशील आणि अगदी तू खूप पारायण करतेस. ज्ञानेश्वरीचं तुमच्या घरात खूप आहे ते मला माहित आहे. त्यामुळे मी परत तुला विनंती करते ऋताताईंच्याच नाही मागणीला पुढे हे करूया करून करूया. की तू आम्हाला नक्की सांग ओवीवरती. हो हो करूया. आजचं पण प्रयत्न करेन पसायदान नक्की. अप्रतिम सांगितलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. रोहिणीताई तुम्ही खूपच छान बोललात. म्हणजे असं वाटलंच नाही की असं वाटत होतं की अगदी नेहमीच अं, कीर्तन किंवा हे असं करणारी व्यक्तीच आपल्या समोर आता आलेली आहे आणि एक एक शब्दाचा अर्थ पण तुम्ही ईश्वरनिष्ठ म्हणजे रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण देऊन ईश्वरनिष्ठ म्हणजे काय विवेकानंदनी त्यांना प्रश्न केला आणि त्याचं उत्तर त्यांनी जे दिलं त्याच्यातून ईश्वरनिष्ठ शब्द एकदम छान कळला. तसंच आरव सज्जन माणसांचा बगीचा म्हणजे आरव. आरव या शब्दाचा अर्थ मलाही खरोखर माहिती नव्हता. असं ओघमपणे माहिती होतं प्रसाधनाचा अर्थ, पण आजचा आरव शब्द आज बरोबर कळला. तर तुम्ही एक एक शब्दाचं परत आता ह्या शब्दाचं सुद्धा तुम्ही अतिशय छान रीते स्पष्टीकरण केलं. तर असं अगदी एकेका ओळीचा तुम्ही अतिशय छान भावार्थ सांगितलात आणि तुम्हाला जे समजलं पसायदान ते आम्हालाही समजलं तेवढ्याच प्रकारे. तर अतिशय थोडक्या वेळात तुम्ही खूप सुंदर निरूपण केलं. खूप खूप धन्यवाद ताई. आणि परत तुम्ही या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांवर आणखी असंच निरूपण म्हणा किंवा आणखी जे काय आपल्याला म्हणता येईल ते असं विवेचन. ऋतुताईंना मला खरं मी गिरणारला गेले ना तो अनुभव सांगायचा आहे. सांगू का ताई? माऊली सांगा. ऋता सांगा, हा सांगा. तुम्ही तेव्हा नव्हता. तुम्ही कुठल्या तरी यात्रेला गेला होता आणि मी गिरणारला गेले होते 30 ऑक्टोबरला. तशी ही तिसरी वेळ होती माझी गिरणारला गेले त्याची. पण सांगायचं म्हणजे मला थोडं आपल्या साधनेतून जे काही मिळालं ना ते सांगायचं. मी जे अनुभव त्या गिरणारला जेव्हा आम्ही गेलो तर खरं तर ती आम्ही परिक्रमेसाठी गेलो होतो. गिरणार परिक्रमेसाठी गेलो होतो. पाऊस खूप होता त्यामुळे ती परिक्रमा आमची रद्द झाली. आणि 3 तारखेला आमचं याचं तिकीट होतं रोपवेचं. पण 2 तारखेला आमच्याकडे दिवस होता. हे परिक्रमा रद्द झाल्यामुळे तो दिवस काय करायचा? तर मग माझा मुलगा आणि छोटी बहीण बरोबर होती. तर ती म्हटली, "मग आपण आजच जाऊया." म्हटलं, "ठीक आहे, आज असाच दिवस काढण्यापेक्षा जाऊया आज." पण तो मुलगा म्हटला, की "आई इतकंच वरती चढून जायचंय तुला आणि एवढ्या 10,000 पायऱ्या चढून जायच्या, पुन्हा त्या उतरून यायच्या. नको आपण उद्याच रोपवेचा प्रयत्न करू." म्हटलं, "नको, नको. नाहीतरी 2 दिवस ते आजचे लोकं उद्याची परवा घेणार. आपल्याला एवढा वेळ नाहीये. आपण जाऊया." म्हटलं. आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे माझं रोजच असतं स्वतःच्या चरणांनाच नमस्कार करते करते मी रोज. तसा तिथेही त्या दिवशी केला आणि सकाळी स्वतःच्या शरीराला सगळं सांगितलंय, की तुम्हाला एवढं सगळं चढून जायचंय. स्वतःच्या चरणांना नमस्कार केला. स्वतःच्या अवयवांशी बोलले आणि चढायला सुरुवात केली आम्ही 8 वाजता. 8 वाजून 10-15 मिनिटांनी सुरुवात केली. तिथे मारुतीचं मोठं मंदिर आहे उजव्या हाताला. ते मारुतीराया असे बघून हसतायत असं म्हणजे त्यांची मूर्तीच हसरी आहे. तर मी त्यांना असं म्हणते, की "तुम्ही काय माझ्याकडे बघून हसू नका बरं, मला तुम्हाला घेऊन जायचंय." असं. आणि म्हणजे त्या तिथून चढायला सुरुवात केल्यापासून मी 58 वर्षाची आहे. मला बीपीच्या गोळ्या आहेत आणि पायाला सुद्धा गुडघ्याला पडले होते 2-4 मजल्यावरनं खाली. तेव्हा पायामध्ये पण थोडंसं दुखतं माझं. पण ह्या 10,000 पायऱ्या चढून गेले. मला कुठेही काही त्रास झाला नाही.
कुठेही एकदाही मला म्हणजे दम लागला नाही किंवा पायात कुठेतरी चमकलंय असं काहीही झालं नाही. वरती जेव्हा लोक उतरून येत होती त्यावेळेस ती लोक आम्हाला सांगत होती की वरती खूप पाऊस आहे आणि ती लोक भिजलेली होती, पायऱ्यांमधून पण पाणी वाहत होतं. पण वरती ना ते जेव्हा वारं प्रत्येक वेळेस वेगळा अनुभव, पण यावेळेस मला त्या वातावरणाचाच अनुभव आला की जणू काही तो वारा ना आपल्याला आहारच आहे आपला. कुठे भूक लागली नाही, तहान लागली नाही, कुठे वॉशरूमला जावंसं वाटलं नाही, काहीच नाही. आणि जे वरती आकाशात काळे ढग होते ना, जसं काही त्यांनी छत्र धरले आपल्यावर. पाऊस अजिबात पडला नाही. ते दव कसं पडतं, असं अंगावरती दव होतं. आणि नुसतं माझ्या मनात कृतज्ञताच व्यक्त होती. हा इतका मोठा पर्वत उभा राहिलाय दत्तगुरूंचा, तो पण ऊन, वारं, पाऊस सगळं सहनच करतोय. काय शिकवतोय बरं तो आपल्याला ह्याच्यात? की कुठल्याही येणाऱ्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्थिर राहिलं पाहिजे. म्हणजे सतत त्या ह्याच्याशी मी कनेक्ट होत होते. सतत मनामध्ये सारखं काही ना काही त्या वाऱ्याविषयी, त्या ढगांविषयी, त्या पर्वताविषयी असं सारखं माझाच माझ्या आतमध्ये संवाद चालू होता. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालं, ते सकाळी तुम्ही जी रोज साधना घेता, जे त्या शक्तीशी जोडून आमच्यावर जे हिलिंग करता ना, ते अगदी रंध्रामध्ये पोहोचलेले आहेत. ते इतक्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचलेलं आहे आणि म्हणूनच हे शक्य झालं. हे अगदी म्हणजे मी खूप अनुभवलं ते आणि मला त्याचा खूप म्हणजे खूप कायम आम्ही तुमच्या ऋणातच हे ऋण कधीच फेडणार नाही. आणि माझी सद्गुरूंची खूप मोठी कृपा आहे, की त्यांनी तुम्हाला आम्हाला जोडून दिलं. त्यामुळे मला हे तुम्हाला खूप सांगायचं होतं, पण जेव्हा मी आले तेव्हा तुम्ही नव्हता आणि मला ते तुम्हाला सांगायचं होतं, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. त्यामुळे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक यू. निशब्द केलं माऊली. पुढे बोलायचे ताईशी ते बोलू शकता प्लीज. सराची आता रोहिणीताई जसं म्हणाल्या की ध्यानातून तुम्ही आम्हाला जे सगळं शिकवलं, जी साधना तुम्ही आमच्याकडनं करून घेता, अगदी त्याच जोरावर मी सुद्धा परिक्रमेला गेली होती. परिक्रमा नाही साध्य झाली, पण आम्ही बाय रोड परिक्रमा केली आणि तिथे जटाशंकर म्हणून एक आहे बाजूला, 1000 पायऱ्या आणि वरती राजराजेश्वरी देवी आहे, त्याचा ट्रेक केला आम्ही. म्हणजे मी चढून गेली तो. आणि रिया ताई म्हणाल्या त्याप्रमाणे आम्ही रात्री 12:30ला सुरू केलं आणि पहाटे 6ला सद्गुरु कृपेने आणि तुम्ही दिलेल्या सगळ्या काय म्हणतात ना एनर्जीने, ऊर्जेने मी सुद्धा 15 त्या 10,000 पायऱ्या चढून गेले. परत उतरायच्या असतात 5,000 आणि मग येताना रोपवेने आले. मी सुद्धा 58 वर्षाची आहे. 3 अँजिओप्लास्टी झाल्या आहेत. त्यामुळे मला सगळेजण नको जाऊ, नको जाऊ. म्हटलं माझे महाराज मला घेऊन जाणार. मी मी इच्छा व्यक्त केली आहे ते घेऊन जाणार. माझा नेहमी हाच भाव असतो. मला मागच्या वर्षी परिक्रमे करताना पण सगळ्यांनी रोखलं होतं. 36 किलोमीटर आहे, नको जाऊस, तुला नाही झेपणार. म्हटलं मी जाऊन बघेन आणि पहिल्या पाडावाला जिनाबाबाच्या गडीला मला दम लागला. कारण आम्हाला काठी वगैरे काही मिळाली नाही. मी मिस्टरांना म्हटलं तुम्ही फक्त माझ्याबरोबर राहा, बाकी मग आपण बघू. मी बसले तिथे आणि मग महाराजांना प्रार्थना केली की तुम्ही इथपर्यंत आणलंय, मग पुढचं तुम्हीच बघा ना काय ते. माझी जबरदस्ती नाही, इच्छा खूप आहे. मग नेलं त्यांनी आणि मी 13 तासात गेले परिक्रमा करून. तीव्र डोंगर चढाव आहे ताई, तीव्र उतार आहे, खूप कठीण आहे परिक्रमा. पण खरंच आणि तेव्हा मी जेव्हा पहिल्या पडावावर गेले, जिनाबाबांची गडी म्हणून आहे, तिथे गेल्यावरती मी यांना म्हटलं पुढच्या वर्षी पण मी येणार. म्हणजे आवरटपणा असतो ना, तसलं काहीतरी झालं ते. पण मी म्हटलं जाऊ दे, आपण काही दुसरं तर काही मागत नाही आहोत ना. हाच आवरटपणा की नाही मला परिक्रमा 3 तरी करायच्या. असं म्हणतात 3 झाल्या की एक कैलास मानस सरोवर केल्याचं पुण्य मिळतं. मग त्या पुण्याच्या हव्यासापायी म्हटलं नाही नाही मी येणार. पण खूप काहीतरी वेगळा अनुभव असतो आणि खूप काय तिथे गेल्यावर भारावतो ना माहिती नाही मला. खूप छान आहे जे काही आहे ते. म्हणून म्हटलं की आणि आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही गिरनारला जातो प्रत्येक वेळेला आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही मनापासून पहिल्या पायरीवर लंबे हनुमानाला प्रार्थना करा की तू माझ्या बरोबर राहा, जसं ताई आत्ता म्हणाल्या तू मला घेऊन जाणार आहेस. ही प्रार्थना आणि मनात आणू नका हो. किती म्हातारे लोक चढतात ताई, बाप रे. आणि आपण त्यांच्यापुढे त्यांना पाहिलं की आपल्याला लाज वाटते, बापरे आपण आत्ता
ऐगो कधीतरी करतोच अगदी. ते काहीच नाही. ते भेटले की जय गिरणारी फक्त एवढंच म्हणतात आणि तेरा भरोसा है वारी बस. दॅट्स इट. आणि या शक्तीवरती, या ऊर्जेवरती, या 2 शब्दांवरती आपण चढतो गिरणार. खूप छान आहे जे काही आहे. खूप खूप छान. म्हणजे आता रोहिणीताई म्हटल्यावर मलाही आठवलं, अरे आपणही आता गेलो होतो की. मला आता रोहिणीताई असाच एक निसर्गाचाच अनुभव सांगायचा आहे. सांगू ताई? माऊली बोला. मी आता एक 4 ते 5 महिने मुलांकडे होते यूएसला आणि माझं गावात अगदी खेडेगाव आहे. पुढे भरपूर जागा आहे, मागे जागा आहे आणि असं कुणी लक्ष ठेवायला नव्हतं. डोक्या एवढं गवत उंच वाढलेलं होतं इथे आणि जाताना माझी जी छान-छान थोडी झाडं होती, त्यांना हात फिरवून अनघाताई सांगतात तसं सांगितलं होतं, की "मी जातीये, आता एकमेकांची काळजी घ्या तुम्ही." आणि पाऊस होता त्यामुळे काही पाण्याचा प्रश्न नव्हता. पण तरी येता-जाता कुणीतरी गुरं म्हणा, काही लोकं म्हणा, असं चढवून वगैरे तोडतात. पण मी आपलं त्यांना समजावून सांगून हात फिरवून गेले होते. गंमत सांगायची, एवढं एवढं गवत वाढलं होतं. लोकं म्हणली, "तिथे नक्कीच काहीतरी असेल, तुम्ही काळजी घेऊन जा" वगैरे. आणि आम्ही नंतर गवत काढायला माणसं बोलावली. पण ती जी माझी चांगली झाडं होती, मोगरा, आंबा, त्याच्यावरती त्या रानवेलीनी इतकं कव्हर केलं होतं, अगदी असं इतकं, की त्या आत झाकून गेले होते. मी वरून पाहिलं, म्हटलं आता ह्याच्यात काय-काय झाडं नीट आहेत, काय गेली माहीत नाही. पण जसं-जसं गवत काढलं, तसं-तसं ते वेलींनी असं अक्षरशः आपण कसं एखाद्या ह्याच्यात कवेत घेऊन ती झाडं जपतो, तशी त्या वेलींनी झाडं जपलेली होती. सगळी झाडं तशीच्या तशी छान आहेत. फक्त त्या वेलींना मी प्रार्थना केली, "बाबा तुम्ही जपलंय, आता मी तुम्हाला काढतीये, माफ करा." आणि मग त्यांना काढलं, तर ती झाडं सगळी अशी आपण कशी एखाद्या कवचात वगैरे अशी असतात तशी होती आणि नंतर सगळी अशी-अशी झाली. हा एक खूप मी छान म्हणजे मला तो म्हणजे ते बघूनच खूप आनंद वाटला अगदी. अनघाताई नेहमी सांगतात झाडांशी राहा आणि सगळी जवळ-जवळ झाडं माझी छान आहेत आणि निसर्गाने पण त्यांना पाण्याची सोय केली पावसाच्या रूपात आणि वेलींनी त्यांचं संरक्षण केलं. हे आपल्याला खरं ध्यान मार्गातून, तुम्ही दिलेल्या ज्ञानातून ह्या गोष्टी सुचतात आणि आम्हाला करता येतायत. खूप-खूप धन्यवाद ताई. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मला वाटतं कोणाला बोलायचं नाहीये, कारण हँड रेज दिसत नाहीये. बरोबर ना? ठीक आहे. आता पुढच्या शुक्रवारी हा आपण पुन्हा कार्यक्रम घेणार आहोत. ज्या माऊलीला बोलायचंय तिनं कृपा करून प्राचीताईंकडे नाव जरूर द्यावं.